खेळ चाले. मगाशीच डोळा लागला त्याचा. मला तर खरंच कळत नाही. तू म्हणतेस यांनी तुला हाक मारली, पण हा तर ओसरीवरच झोपून होता, अगदी बेशुद्ध अवस्थेत. माधव, मला हाक ऐकू आली म्हणूनच मी गेले ना. पण त्यांनी तुला हाक मारली तेव्हा तू त्याच्याकडे पाहिलं नाहीस का? अरे हाक ऐकू आल्यावर हाकेच्याच दिशेने बघणार ना माधव. मामा जाग आली बघ. काय यंग मॅन, कसं वाटतंय बाळा? डोकं जड झालंय का? जाम करत आहे. थांब, मी औषध देते म्हणजे बरं वाटेल. इथला मेडिसिनचा बॉक्स कुठे गेला? तो काय तो कपाटावर ठेवला ना. एक वस्तू जागेवर ठेवत नाही. आर्चिस, आजच्या दिवस आराम कर नीट, म्हणजे बरं वाटेल तुला. ठीक आहे, गोळी घे. आर्चिस, काल काय झालं होतं रे? तू मामाला का हाक मारलीस? मी हा नाही, मी नाही हात मारली मामाला. आयुष्य, हो डॅड, मी आणि मामा गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता मला कधी झोप लागली हे कळलंय नाही. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की मामाचा आवाज माझ्यापासून दूर दूर जातोय. मी हवेत तरंगतोय, मला हलकं वाटतंय आणि मामा माझ्यापासून दूर दूर जाते. असं मी कुठेतरी मामापासून दूर निघून गेलो. मला हे एवढंच आठवतंय, बाकी काही आठवत नाही. ऐकलंस नीलिमा? नाही माधव, असं नाहीये. आर्चिस, तू मला हाक मारलीस ना, मला बोलवलंस ना तू. मला जेव्हा जाग आली मी तुला पाहिलं. तू लांब होतास माझ्यापासून, मला हाक मारलीस तू. मला टेन्शन आलं. मला वाटलं तू झोपेत तर नाही ना चालत गेलायस, म्हणून मग मी तुझ्या मागे मागे चालत आले. हे असंच झालं होतं का आर्चिस? हो, असंच झालंय. नाही मामा, मी नाही हाक मारली. मी नाही बोलवलं तुला. म्हणजे मी खोटं बोलतेय का? तसं नाही, पण मी जे सांगतोय ते खोटं नाहीये, एवढंच. एक मिनिट. आर्चिस, तू हिला हाक मारली नाहीस, पण हिला तू हाक मारलेला दिसलास म्हणून ती तुझ्या मागे निघाली. पण तू तर इथेच झोपलेला होतास. निलिमा, आता मला सांग, काय खरं मानायचं यातलं? म्हणजे पण ह्यातली एकच गोष्ट शक्य होऊ शकते ना. आणि ही मी रचलेली स्टोरी नाही, हा माझ्या कथेचा भाग नाही आहे सगळा. हो, आणि मला ती बाई दिसली. त्यामुळे आता मी सुद्धा विचार करते की कोण असेल ती बाई. काय झालं? कसं आहे नक्कीच? आत्ताच उठलाय तो. पण झालं काय? अरे अभिता, मला झोप लागली आणि मी खाली झोपून गेलो. पण मम्मा असं म्हणते की त्यांनी मला हाक मारली म्हणून मी त्याच्या मागे गेले. पण मम्मा, मी हाक नाही मारली. पण फायनली निलिमाला पांढऱ्या साडीतली बाई दिसली. अभिराम, आय एम सॉरी. वहिनी, हे कशासाठी? अरे, मी तुला काही बाई बोलले, पण मलाही ती बाई दिसली पांढऱ्या साडीत. वहिनी, हे बघ, प्लीज काळजी घे. हा, आणि रात्री बाहेर नको फिरत जाऊस. अरे पण ती बाई आजूबाजूची असेल किंवा गावातली आणखीन कोणी असेल, पण आपण काळजी घ्यायला हवी ना. हा, हा, दादा बरोबर म्हणतोय.
कोणाचा फोन आहे? देविकाचा ना? घे ना मग, उचल आणि माझं हाय सांग. आलोच. हॅलो. हॅलो, घरी आहात का? हो, घरीच आहे मी. मला तुम्हाला भेटायचंय. देविका, आज नको ना भेटायला. का? घरात खूप प्रॉब्लेम चालू आहे म्हणून. पुन्हा नवीन काही झालं का? देविका, तसं नाही, पण नेहमीच काही ना काही होत असतं ना, म्हणून काळजी वाटली. खूप विचित्र प्रकार घडलाय. काय झालं? काल मी तुला भेटून घरी आलो, त्यानंतर माझं आणि दत्तादाचं खूप भांडण झालं. म्हणून माधव दादा मला समजवायला म्हणून बाहेर घेऊन गेला. संध्याकाळी मागच्या दारी आम्ही फिरत होतो. आम्हाला ना तिथे एक बाई दिसली, पांढरी साडी नेसलेली. काय? हो. त्यानंतर आईच्या खोलीची खिडकी सारखी उघडत होती. ती बंद केली. माधव दादा त्या पट्टीतून पुन्हा बघायला गेला, तेव्हा दादाला पुन्हा ती बाई दिसली. कशी दिसत होती ती बाई? पाहिली का? नाही, चेहरा दिसला नाही. काही सेकंदात ती समोरून निघून गेली. म्हणून घरातले सगळे टेन्शन मध्ये. म्हणून म्हटलं आज नको भेटायला आपण. काय झालं हसायला? देविका, मी खूप सिरियसली काहीतरी सांगतोय. हो, मला माहितीये, पण मला नाही भीती वाटत या सगळ्याची. अगं देविका, हे खूप भयानक आहे सगळं. पण जर ती बाई ओळखीची असेल तर? अगं नाही, ती बाई ओळखीची नव्हती. माझ्या ओळखीची असेल तर? देविका, हे बघ, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. काय बोलतेस तू? आणि इथे काय टेन्शन चालू आहे ना, तुला नाही कळायचं. तुम्ही रागवलात का माझ्यावर? हे बघ, आपण आता बोलणं योग्य नाही. मी नंतर फोन करतो तुला. नंतर सांगेन कधी भेटायचं. हॅलो हॅलो. काल पांढरी साडीवाली बाई दिसली ना? हो. सगळे घाबरलेले, एकत्र इले. हे बघ, मला काम आहे, जाऊ दे मला. माका पण कामा आहात, पण आधी माका सांगशाल माझ्या आईच्या दागिन्यांचं काय का? ते दागिने तुला नाही मिळायचे. मग या सगळा असाच वयात राहतला. ते दागिने पाहतील तुमका. आता डोकं दुखत नाहीये ना? नाही मम्मा, औषधामुळे जरा बरं वाटतं आता. आता कुठे बाहेर जाऊ नकोस हं? आणि तू सुद्धा जाऊ नकोस निलिमा. मी त्याला बरं वाटत नाहीये म्हणून सांगते. आणि मी इथे जे घडतंय ना, म्हणून तुला सांगतोय. तुलाही ती बाई दिसली ना? तुलाही दिसली ना? आणि तुला अर्चिस बोलवतोय असं वाटलं ना? माधव, एक मिनिट. माझं असं म्हणणं आहे की आपण काळजी घेणं योग्य आहे. तेव्हा प्लीज तू स्वतःची काळजी घे. वाटल्यास आपण परत जाऊ मुंबईला. कसं? नाही माधव, मला माझं म्हणणं सगळ्यांना पटवून द्यायचं. इथे सगळं नॉर्मल आहे हे सिद्ध करायचं, आणि हे केल्याशिवाय मी निघणार नाही. पर्यायाने आपण जात नाही आहोत. गुड, व्हेरी गुड.
आई जेवणाचं काय करायचंय? भात लावून घे. तोवर मी हयसला आवरतय. हा, मेथी आणली हा, ती साफ करून घे. बर. पूर्वा, आत ये आधी. काय ग? काल रात्री काय झाला बघितलास ना? काकीच सांगतेस ना? आणखी काय सांगणार? आर्चिसला पण बरं नाही वाटत आहे. ह्यांका बाहेर बसूचा होता ना? बसले बाहेर. त्या पोराचे पण हाल झाले. हट्ट कधी सोडणार नाही. आई मी भाजी साफ करते, नंतर अभ्यास पण आहे. पूर्वा, आधी मी काय सांगताय ता आई. संध्याकाळी बाहेर जायचं नाही, काहीही झाला तरी. बरं. आता बरं म्हणशील, पण त्या आर्चिसान बोलवला की जाशील बाहेर. बहीण भावाचा प्रेम उतू जाता ना. आता कोणाचा फोन? अगं माझ्या मैत्रिणीचा फोन आहे. त्याच्याशी नंतर बोल. मी काय सांगता आता कळला ना? आई नाही जाणार म्हटलंय ना मी. त्या आर्चिसाक पण सांग, त्याच्या आईचो विश्वास बसणार नाही. पण आपल्या काळजी घेऊ वई. घ्या फोन घ्या तुमचा ना. ह्या आधी फोन. मैत्रिणी. हॅलो. हॅलो, देविका बोलतीये. हा बोल, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. मला तुम्हा सगळ्यांना खूप भेटावंसं वाटतं ग, पण भेटच होत नाही. मागच्या वेळेस जेव्हा घरी आले तेव्हा अशी परिस्थिती होती की काही बोलणंच शक्य नव्हतं. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. एक दिवस असा येईल की तू आमच्याच घरी येशील आणि मग आपली भेट रोज होईल. असं होईल ना? असं का बोलतेस? तुमच्या घरून अजूनही आमच्या लग्नाला विरोध आहे. हे बघ, वेळ आली की सगळं व्यवस्थित होईल. अभिराम अगदी बरोबर सांगतात तुझ्याबद्दल. काय सांगितलंय त्यांनी? हेच की आमची पूर्व खूप गोड आहे. कोणी जर नाराज असेल तर त्याचा मूड एकदम चेंज करते, एखाद्याला धीर देते. ती माझी पुतणी नाही तर मैत्रीण आहे. हो, मग आहेच मी त्याची मैत्रीण. मी तुझ्याशी बोलत काय बसली आहे? तुला अभिकाकाशी बोलायचं असेल ना? अभिराम आहेत का बाजूला? नाही, पण मी देते त्याला फोन. नको, राहू दे. का ग, तुमच्यात काही भांडण झालंय का? नाही, मी त्यांना फोन करत होते पण लागलाच नाही. म्हणूनच म्हणते मी देते त्याला फोन. नाही, त्यांना फक्त निरोप दे. बरं, काय निरोप आहे तुमचा? त्यांना नेहमीच्या ठिकाणी भेटायला सांग. मी वाट बघते. हे नेहमीचं ठिकाण म्हणजे नेमकं कुठे? ते माहिती आहे त्यांना. बर. अभिभाऊ, अभिभाऊ, हाय आज तुम्ही. काय झालं? काय काय झाला? ते काल असते. हा, मी ता विसरलास? विसरलंय. जा इथून, मला एकट्याला राहू दे. काय झालं अभिभाऊ? जा बोललो ना. जातय जातय मी. हा अभिभाऊ, अभिभाऊ आठवला. माका ती दिसली. कोण? 3 मुंडक्यांवाली बाई. काय? 3 मुंडके होते हो, पण धड याकच होता. असे 2 पाय होते, पण उलटे होते पाय. उलटे पाय, 6 डोळे होते आणि अशी हसत होती. माझ्या समोर अशी येली, पण माका काय नाही केला. घाबरली ती. मी तसंच उभो. मी नाही घाबरत ना, ती घाबरली माका. पांडू, काय झालं? काय सांगतोय? पूर्वच आहे, 3 मुंडक्यांवाली बाई दिसली. पांडू जरा गप्प बस. अभिभाऊ वैतागले. पांडू बस तिथे. 3 मुंडक्यांवाली बाई होती. मी सांगते, 3 मुंड्यांवाली बाई होती. त्यांना माहिती, मी बघितलंय. अभिकाका,
देविका कधीचा फोन करते तुला, तुझा फोन लागत नाहीये. काय मगाशीच तर बोलणं झालं आमचं. अरे पण मला म्हणाली त्याचा फोन लागत नाहीये. मुद्दामून करत असेल. का काही भांडण झालंय का तुमचं? नाही, कधी थट्टा करत होतो आणि मला त्या पांढऱ्या साडीवाल्या गाईचं टेन्शन होतं, म्हणून मी फोन कट केला. असं आहे तर. पण मग आता जा, ती तुला भेटायला येते. काय? हो, माझ्याकडे निरोप दिलाय तिने. तुमच्या नेहमीच्या जागेवर भेटायला येते ती तुला. आता नको भेटायला. अरे पण ती आता निघेल घरातून. प्लीज जा ना. ठीक आहे. तू काय करतोय इथे? मी तर माका काय माहित. चल खाली. चाय देशाल ना? अभिरामा, अभिरामा, अभिराम, अभिरामा, अभिरामा. काय झालं दत्ता भाऊ? तुका सांगून काय होणार काय? हसतच काय मेल्या गप्रो? तो काय गेलो? हयस तर याला तू नाही अभिराम. हा ते माका माहिती आहे अभिभाऊ काय गेले आज. तुका सांगून गेलं काय खोड्या? बस काहीतरी बडबडता. ते तिका भेटूक गेलेत ना. कोणाक भेटू गेलो हा? ती होती विसरलंय. देविका? हा 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 देविका. हा तिकाच भेटूक गेले. तुका कसा माहित हा? माका सगळं माहित असता. सगळं माहित असता. तुमका काय नाही माहित. माका माहित असता सगळा. देविका, देविका, देविका. हॅलो देविका, काय चालू आहे? किती वेळ झाला मी इथे उभा आहे आणि तू? सॉरी, मी अजून घरीच आहे, पण मी निघतेय लगेच. काय अजून घरीच आहे? आत्ता पाहिलं मी समोरून जात असताना. हो पण मी तर घरीच आहे. हे बघ देविका, मी आत्ता पाहिलंय तुला. हे शक्यच नाही.